छगन भुजबळ बोलतायत, थेट जाऊयात. त्याकडून व्यवस्थित काम करून घेणं हा मुद्दा आहे. अर्थात ज्यांनी हे बोर्ड्स लावलेले आहेत, फ्लेक्स लावलेले आहेत, त्यांच्याकडे मी नापसंती व्यक्त केलेली आहे आणि ताबडतोब ते फ्लेक्स जे आहेत माझ्या नावाचे ते काढायला सांगितलेले आहेत. या निमित्तानं एक महत्वाची गोष्ट अधोरेखित होते आहे, पालकमंत्री म्हणून शहरात काम करणं आहे ते त्यामुळे होत नाही का? पालकमंत्री नसल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत का? असं आहे की मी त्याच्यावर अधिक बोलणं काही बरोबर वाटत नाही, पण नाशिक जिल्ह्यामध्ये शहरामध्ये निश्चितपणे काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत. म्हणून तर आपण सुद्धा जे आहेत मीडिया सारखं दाखवत असते, पण आणि मी सुद्धा त्याच्या संदर्भामध्ये बरंचसं बोललो. आता या संदर्भामध्ये जे कुंभमेळ्याचं जे प्राधिकरण आहे त्याचे प्रमुख आहेत, महानगरपालिका आयुक्त आहेत, या सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि जर आता पाऊस जर उघडला की ताबडतोब जे आहे खड्डे वगैरे भरून ॲक्सिडेंट होणार नाही तेवढं पाहिलं पाहिजे. मी तर नेहमी म्हणतो की तुम्हाला जर रस्त्याचं काम करायचं असेल तर दोन भाग, एक जाणारा आणि एक येणारा. तर जिथं काम करायचं एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला जे आहे खड्डे वगैरे असता कामा नये, म्हणजे जी आहे वाहतूक जी आहे ती सुरळीत चालेल. पण इकडे खोदून ठेवलेलं आहे आणि इकडे खड्डे आहेत, मग अडचण निर्माण होते आणि मग ट्रॅफिक जॅम, ॲक्सिडेंट्स या सगळ्या होतात. त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे सगळ्यांनी. भुजबळ साहेब, नाशिक कुंभमेळ्याचं काम आणि दुसरीकडे खड्डे हे होणारे अपघात पाहता कुठेतरी पालकमंत्री तुम्ही 5-6 मंत्री खरं तर नाशिकमधून येते, मालेगावमध्ये दादा भुसे असेल, तुम्ही आहात, असे मंत्री पण बरेच आहेत, तरी पण नाशिककडे दुर्लक्ष होतं असं म्हणायचं का? मला नाही त्याचं काय उत्तर देता येणार. त्यामुळे जे बोललो ते तेवढं आहे की नाशिकमध्ये जे आहेत सर्व संबंधित अधिकारी आहेत, आणखी जे कोणी असतील कारभारी, त्यांनी जास्त लक्ष देण्याची गरज मला वाटते. नाही, पण कुंभमेळ्याच्या कामाच्या बाबतीत तुमच्याशी किंवा इतर जिल्हा नेत्यांशी समन्वय होत नाही म्हणून या स्वरूपातली नाराजी आहे ना? माझी काही नाराजी नाही आहे. माझी नाराजी एवढीच आहे की ते खड्डे जे झालेले आहेत त्यातून जे काही 4-5 मृत्यू झालेले आहेत, त्यातून नगरसेवक, आमदार, महापौर सगळेच त्रस्त आहेत. त्यांचं म्हणणं की आमचं गुन्हा एकच नाही. त्यामुळे मी त्या संदर्भामध्ये बोललो की लोकप्रतिनिधींना जे आहेत विश्वासात घेऊन त्यांच्या मतदारसंघामध्ये ज्या काही अडचणी असतील रस्त्याच्या वगैरेच्या त्या आपण सोडवायला पाहिजे. तुम्ही तुमचं म्हणणं नेमकं कोणापर्यंत मांडलं, म्हणजे तुमच्या पक्षाचे प्रमुख सुमित्रा यांनी त्यांच्यापर्यंत गेलेला आहात की राज्य? मी काही म्हणणं मांडणार नाही. मी फक्त खड्ड्यांकडे जे आहे त्यांचं खड्ड्याच्या संदर्भामध्ये म्हणणं मांडलेलं आहे. विजय वडेट्टीवार आजपासून खरं तर आहे ते ओबीसी मंडल यात्रा आहे ते सुरू करतात, कसं बघतात? कारण की गेल्या काही दिवसांपासून हा प्रश्न ओबीसीचा वारंवार पुढे येताना पाहायला मिळतो. ओबीसीची स्वतंत्र जनगणना व्हावी, लोकसंख्येच्या प्रमाणात नाही, असं आहे की ओबीसी जनगणना व्हावी, इथं आमची सुद्धा मागणी आहे. म्हणजे महात्मा फुले समता परिषद आम्ही 1991 पासून ही मागणी करतो आणि मोदी साहेबांनी पण ते कबूल केलं की आम्ही ही जातगणना जी आहे ओबीसीसाठी करणार आहोत. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यामध्ये ते काम होणार आहे. परंतु एक सामाजिक काम म्हणून सतत जे आहे विरोधी पक्ष नेते असतील किंवा इतर आहे त्यांचं काम आहे की या गोष्टीला जे आहे उजाळा देणं आणि ही गोष्ट जी आहे राज्यकर्त्यांच्या समोर आणणं, लोकांच्या समोर आणणं. माझा काय त्याला विरोध नाही, परंतु ते काम होणार असं प्रधानमंत्री महोदयांनी मोदी साहेबांनी सांगितलेलं. तुम्ही स्वतः मंडल यात्रेला तुमचं समर्थन आहे का? तुम्ही स्वतः सहभागी व्हाल का? जर तुम्हाला निमंत्रण आलं तर? हे मला काही निमंत्रण जर झालं तर हायपोथेटिकल प्रश्नांना मी नाही उत्तर देऊ शकत. पण दुसरा एक वेगळा प्रश्न होता, नाशिकचे पालकमंत्री म्हणून तुमची नियुक्ती करावी अशी राष्ट्रवादीकडून ते झालं. मी ते बोर्ड ज्यांनी ते बोर्ड लावले त्यांच्याकडे नापसंती व्यक्त केलेली आहे आणि ते बोर्ड ताबडतोब काढायला सांगितले. सातत्याने हा वाद समोर येतो, म्हणजे नाही काही वाद बीत नाही. वाद तुम्ही वाढवता, आमच्याकडे काही वाद नाही. कोण मग म्हणाला तुम्हाला सांग कधी वाद झाला याच्यावर? नियुक्ती का थांबली मग पालकमंत्री? ते मला काही माहित नाही.
साहेब, आंतरधर्मीय जो विधेयक आहे, कायदा आहे, तो हा? राज्यात आता सुरू झालेला आहे. तर धर्म स्वातंत्र्य कायदा, धर्मीय विवाह धर्म स्वातंत्र्य विधेयक जे आहे ते मंजूर झालं होतं आणि तो कायदा ते इम्प्लिमेंट अंमलबजावणीची होती आहे. या कायद्याला प्रकाश आंबेडकरांचा विरोध आहे. त्यांचं म्हणणं आहे की आईचा धर्म लागू होणं हे रास्त नाही आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे प्रत्येक सामाजिक यातला तणाव जो आहे धार्मिक तो वाढवण्याचा प्रयत्न केला जातो आणि याबाबत हायकोर्टात जाऊ पाहतायत अनेक जण. तुमचं काय मत आहे या सगळ्या पूर्ण कायद्यासंदर्भात? नाही, मी हा पूर्णपणे काही तो कायदा वाचलेला नाही. वर्तमानपत्रात पण आलं तेवढं वाचलेलं नक्की, परंतु हे मत असू शकतं. नाहीतर काय, आता आम्हाला सुद्धा सगळ्यांनी सांगितलेलं ना की आईचं नाव, वडिलांचं नाव म्हणजे ते सगळं मंत्र्यांच्या बोर्डवर आपण तसं पाहतो. तर